नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांना विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे विज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. या अगोदर आपण 235 प्रश्न पाहिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 136, कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? तर कोबाल्ट हे कर्करोगावरील उपचारासाठी वापरतात. नेक्स्ट, टार्टारिक ॲसिड कशात असते? तर द्राक्षामध्ये टार्टारिक ॲसिड असते. नेक्स्ट, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात असते. नेक्स्ट, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर वाटाणा या रोपावर हा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. नेक्स्ट, ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? तर फ्लोरोकार्बन यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. नेक्स्ट, धरणात साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर स्थितीज ऊर्जेचा हा स्रोत असतो. नेक्स्ट, किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारीतेचा शोध लावला. नेक्स्ट, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण हे डोकेदुखी असते. नेक्स्ट, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर नायट्रोजन हा वायू विद्युत बल्बमध्ये असतो. नेक्स्ट, लोखंडाचे गंजणे डॅड्याचा धातू रोखतो? तर जस्त हा लोखंडांचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर अजीवनसत्वाचे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे. नेक्स्ट, लोहित रक्तपेशी कोठे निर्माण होतात? तर अस्थिमज्जेत लोहित रक्तपेशी निर्माण होतात. नेक्स्ट, त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? तर हिरडा, आवळा आणि बेडा यापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते. नेक्स्ट, पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक हे क्युसिक आहे. नेक्स्ट, अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? तर कीटक या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, हिरा व ग्राफाईट कोणत्या मूलद्रव्यापासून बनले आहे? तर कार्बन यापासून हिरा व ग्राफाईट बनले आहेत. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. तर 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. नेक्स्ट, स्पायरागोरा हे डायडॅश शेवाळ आहे? तर हे हरित शेवाळ आहे. नेक्स्ट, विंचू हा प्राणी पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. नेक्स्ट, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर एवढ्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक याने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर मोलुस्का या संघात गोगलगाय मोडते. नेक्स्ट, पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट, हत्ती रोग हा कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्ती रोग होतो. नेक्स्ट, चेतासंस्था कशाने बनलेल्या असतात? तर पेशी व चेताबंध यांनी चेतासंस्था बनतात. नेक्स्ट, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरसचा वापर ही शोभेची दारू तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 270, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर ॲनिलिडा या संघात गांडूळ हा प्राणी मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्याचे हृदय
किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्यांचे हृदय हे 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्यांचा अभ्यास कशात करतात? तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त हे तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतात कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, त्रुटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी त्रुटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम याच्यामुळे मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. कर्बोदकापासून 60 ते 65% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, अन्न पदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? ते कॅलरीज याच्यामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर इतक्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतात. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 करण्यात आली. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह हे विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण यांच्याशी निगडित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळूर या ठिकाणी इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट आहे.